प्रत्येक पॅथी आपापल्या जागी अगदी योग्य आहे. ओके. पण हे छोटे मोठे कारण असले, समजा सदा सर्दी असेल, खोकला असेल, अगदी म्हणजे थोडाफार ताप असेल, तर ओके. हे सीझनल तर होणारच आहे सगळं. तर ओके. याच्यासाठी प्रत्येक वेळी तुम्हाला ॲलोपॅथीची गरज नाही. अच्छा. म्हणजे आपण काही ॲलोपॅथीच्या अपोज आहे किंवा हा प्रकार नाही आहे. बरोबर. पण अगदी तुम्हाला थोडी साधी सर्दी झाली किंवा सुरुवात थोडासा ताप झाला तर अगदीच तुम्हाला ॲलोपॅथीची गरज नाही. बरं. ते तर तुम्ही थोड्या घरगुती उपायांनी पण कव्हर होऊ शकता, अच्छा. किंवा मग त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी प्रेफर करा. ओके. ती पण आता जे म्हणतोय की आपण ऍडव्हान्स होमिओपॅथी, अच्छा. तर या छोट्या कारणांसाठी सुद्धा ती खूप फास्ट वर्क करते आहे. अच्छा. आधी हे लोकांना माहित नव्हतं, म्हणजे ते आधी सगळं हे क्रॉनिक साठी होतं होमिओपॅथी, की ओके. खूप जुने आजार ठीक करते आणि त्याला वेळ लागतो. बरोबर, वेळ लागतो हा एक वेळ- मोठा. हा. वेळ लागतो, पण आता त्यातला प्रकार नाही आहे. अच्छा. तुम्ही अगदी छोट्या कारणांसाठी होमिओपॅथी घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला फास्ट रिझल्टही मिळू शकतो. म्हणजे छोटे आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा म्हणजे आपण सर्दी, खोकला, पोटदुखी किंवा असे आजार. फीवर झाले, लूज मोशन झाले, तुम्हाला ओके. काही हेडेक झालंय किंवा बॉडी पेन झालेला आहे, किंवा अच्छा. तुम्हाला कुठे काही लागल्या गेलं आहे त्यामुळे पेन होत आहे, मसल पुलअप झाले आहे, यासाठी तुम्हाला म्हणजे या छोट्या कारणांसाठी पेन किलर किंवा ॲलोपॅथी घ्यायची गरज नाही. राईट. म्हणजे पेन किलरची सवय लागू शकते आणि मग ते चांगलं नाही. हा. होमिओपॅथीची आपण जेव्हा गोष्ट करतो, जसं तुम्ही म्हणालात की क्रॉनिक मध्ये जनरली लोक जात होते होमिओपॅथीमध्ये, तर आत्ताच्या काळात तुम्ही जे म्हणताय जे बदल झालाय ते, तर असे काय मिथ आहेत लोकांच्या अजून डोक्यामध्ये की होमिओपॅथी नको बाबा, किंवा होमिओपॅथीकडे का लोक जास्त वळत नाहीत?